जास्तीत जास्त वेळ त्यांच्या समवेत टाइम स्पेंड करत असतात असे परम मित्र त्यांनी शुभेच्छा दिलेत. ऑल द बेस्ट. आणि एसपी ट्रॉफीचे आयोजक संदीप पाटील यांच्याकडनं पब्लिकला कॅच घेण्याकरिता 1000 रुपये पारितोषिक आहे आणि या ठिकाणी ते दिले जात आहे प्रेक्षकांना. मनोजी चौधरी साहेब या यांच्या शुभ हस्ते संदीप पाटिल एसपी यांच्याकडनं 1000 रुपये. वेल डन, बेस्ट ऑफ लक. केतन मात्रे कोहिनूर के नाम से जाने जाते हैं और इस सीजन में बहुत ही गजब के टच में है. उनके साथ नासिक का वो खिलाड़ी जिसने नासिक के नाम को 7 समंदर पार पहुंचा है, वन ऑफ द स्टाइलिश लेफ्ट हैंडेड बैट्समैन मुन्ना शेख. चला अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स शेवटचा पुकार 12th मॅन जर आला नाही बॉल पडण्याच्या अगोदर तर तुम्हाला 2 धावांचं पॅनलाइज दिलं जाईल. याची दखल घ्या. टाइमर सेट केला गेलाय. ओमकार देसाई, आपके 12वें खिलाड़ी गेंद डालने से पहले नहीं पहुंचे तो 2 रन का पेनल्टी है. सामन्याला होईल सुरुवात. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. बोबा 11 टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेत. बॉलर्स नेम प्लीज. अप्रतिम चांगला बॉल होता. अगदी पायामधला बॉल. फक्त चेंडूच्या या वेळेला बॅटच्या दिशेने फक्त चेंडूला दिशा दिली आणि या वेळेला आपण पाहता डॉट बॉल. प्रमुख मान्यवर या ठिकाणी येत आहेत. मेन गेट या ठिकाणी मात्र थोडं बाजूला प्रेक्षकांनी पाहुण्यांना जागा द्यायची आहे. प्रमुख पाहुणे येत आहेत. ब्यूटी फ्रॉम द बॉलर राइट ऑन द ब्लॉक होल्ड, इक्वली प्लेड बाय केतन मात्रे बट स्ट्रेट टू मिड ऑन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 नवचैतन्य स्पोर्ट गांधीच्या वतीनं वेलकम VIP डायस. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक प्लेड बाय त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर आदरणीय दीपकजी ठाकरे साहेब यांचंही आगमन होतंय. वेलकम VIP डायस. स्वागत केलंय या वेळेला सिद्दीक भावे सर पाहुण्यांचं चौकाराने स्वागत केलंय. केतन मात्रेच्या बॅट मधून क्लास चौकार 4 रन. सरळ बॅटचा वापर केलाय. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. व्हॉट अ शॉट. प्रेक्षकांच्या सन्मानासाठी बॅक टू बॅक 2-4 रन. चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. देखिए ऐसे ही कोई कोहिनूर नहीं बनता है. हल्की सी आगे रखी हुई गेंद थी, ऑन ड्राइव किया लॉफ्टेड मिड ऑन के बगल से, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, बैक टू बैक दूसरा चौका. हीच ताकद आहे या खेळाडूची. ज्या पद्धतीने बॅटिंग यावेळेला सुरू आहे केतन मात्रेच्या बॅट मधून क्लास. पावर प्ले में बहुत ही खतरनाक गेंद बल्लेबाजी करते केतन मात्रे. इस मर्तबा फिर उछाला है, डाउन द ग्राउंड खेला है. गेंद देखना है क्या कुछ हुआ है. कैलकुलेटेड 6. क्लास. त्या प्रेक्षकाला सुद्धा स्वप्नात केतन मात्रे येईलच, कारण एक वेगळीच मात्र अनोखी भेट दिले केतन मात्रेने या प्रेक्षकाला. कैच पकड़ा है ना, उससे गले मिल रहे लोग. चला या मंचावर या प्रेक्षक. भरत पाटील मलवाडा यांच्याकडून केतन मात्रे यांच्यासाठी 500 रुपये आलेत. वैभव यांच्याकडे आम्ही ते जमा करतोय. भरत पाटील मलवाडा यांच्याकडून केतन मात्रे 3 षटकार येत आहेत. तन्मय भरत जाधव यांच्याकडून 2000 रुपये. अतिशय चांगला गॅप शोधला. फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू सरळ निघून जाईल 4 धावांकरता. 2 चौकार 1 षटकार. पुन्हा एकदा चौकार. केतन मात्रे नावाचं वादळ गांधीच्या या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये गुंजताना पाहायला मिळतोय. Great shot indeed, played on the rise over the extra cover. Typical power play stroke. Superb timing, magnificent stroke from Ketan Matre for 4. क्लास केतन मात्रेची या वेळेला आपण पाहताय बॅटिंग शैली अफलातून पाहायला मिळते. यावेळेला ऑन साइडला पायावरचा चेंडू वन हँडने खेळलाय. क्या बात आहे केतन मात्रे. ही ताकद आहे, नजाकत आहे. का
मात्र या खेळाडूला 37 बाईक मिळालेत, 6 4 व्हीलर कार मिळालेत आणि त्याचा नमुना फॉर एग्जाम्पल दर्शवत असताना व्हाट अ शॉट. कमाल का झाड़ू शॉट खेला है वहां पे, स्वीप. देखिए कंट्रोल कितना है, उनको एक हाथ छूटा था, उसके बावजूद भी प्लेसमेंट लाजवाब, गेंद दन दनाती हुई आणि 4 रन. कॅच घेणाऱ्या प्रेक्षकांना चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 नवचैतन्य स्पोर्ट गांधी स्पर्धा शिवसेना उपनेते ज्योती ठाकरे यांच्या हस्ते सावली क्रिएशन प्रिंटिंग टी शर्ट आणि 2000 रुपये जोरदार टाळ्या. 500 रुपये स्पंदन ग्रुप आणि कल्पेश ठाकरे यांच्याकडनं, अजून 500 रुपये चाणक्य अकॅडमी समीर ठाकरे यांच्याकडनं आणि 1000 रुपये संदीप पाटील बिलोशी एसपी ट्रॉफीचे आयोजक यांच्याकडनं. मालामाल प्रेक्षक वर्ग होत असताना पाहायला मिळत आहेत. पहा, ही संधी फक्त काही आता वेळेपुरता आहे. म्हणतात ना सिद्दीक भावे सर, एक मराठीमध्ये म्हण म्हटली जाते की तवा तापलाय तोपर्यंत पोळी भाजून घ्या. अ स्ट्राइक वाइल आयरन इज हॉट. आणि आलेल्या संधीचा लाभ घ्या. देखिए बहुत बढ़िया आशीर्वाद हम देख रहे हैं अबीर स्पोर्ट आरपी लॉयंस की. केतन मात्रे ने फ्लाइंग यहाँ पे स्टार्ट दिया है और पहले ओवर की समाप्ति पे 22 रन बिना कोई विकेट के. मुन्ना शेख अब सामना करने जा रहे गेंदबाज का. आणि या ठिकाणी शशिकांतजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. डॉक्टर गिरीश चौधरी साहेब यांचं आगमन झालंय. परेशजी पाटील साहेब यांचंही आगमन झालंय. वेलकम वेलकम चॅम्पियन ट्रॉफी. युवराज येत असताना पाहायला मिळतोय. 22 रन झालेत. काय स्टार्ट दिले केतन म्हात्रेने. या वेळेला फुल टॉस बॉल होता. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले. इनफिल्डच्या वरून नो बॉलचा इशारा. नो +4 मिळतील 5. युवराज भटक गए थे, वहां पे स्लाइस किया था. ये बहुत ही स्ट्रॉन्ग जोन है मुन्ना शेख का. गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती हुई कवर पॉइंट पे 4 रन. 27 रन झालेत. 27. फुल टॉस बॉल होता, परंतु या वेळेला फ्रीच्या बॉलवर खेळू शकले नाहीत मुन्ना शेख. एक सेन्सेबल क्रिकेटर म्हणून या खेळाडूला पाहिलं जातं सिद्दीक भावे सर. एग्जैक्टली मुन्ना शेख की जो स्क्वाड कट हैं वो बहुत ही मशहूर हैं और ख़ास तौर से जब वो सेट हो जाते हैं तो मिड विकेट पे उनके जो शॉट रहते हैं वो देखने लायक रहते हैं. ॲब्सोल्युटली राईट. चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा. अप्रतिम फुलर लेनचा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडूला पिच केलं होतं, तिथून कन्वर्ट करू शकले नाहीत. डॉट बॉलची सांगता होत असताना युवराजचं मी कौतुक करेन. पहिला बॉल नो बॉल चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहतायत अतिशय सुंदर कमबॅक करत असताना 27ला 0. प्रथम बॅटिंग करत असताना विपुल पाटील, अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स पुरस्कृत आपण पाहतायत. युवराज पुन्हा एकदा बॉल तयार. फुल टॉस बॉल होता. या वेळेला टू दी कव्हर बिटवीन द गॅप ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान 4 रन चौकार. Superb stroke. Have a look at that. A full toss delivery and firmly driven. So elegant, so lovely. Just looking like a wow. Great shot. क्लास मुन्ना शेखचा या वेळेला दर्शवत असताना चहूबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू म्हणून मुन्ना शेख या खेळाडूकडे पाहिलं जातं. फुल टॉस बॉल इनफिल्ड क्लिअर करणारा धमाकेदार सेकंड बाउंड्रीज. चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. गुड शॉट. 4 रन. ये बहुत कम देखने को मिलता है कि पावर प्ले में जिस तरह से खबर ली जा रही है, गेंदबाज भी हैरान है कि बल्लेबाजों ने रनों की लूटमार मचा रखी है. सुपर बॅटिंग करत असताना 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स. अप्रतिम चांगला बॉल होता. अगोदरच हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू थोडासा थांबून आला होता. स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू पायावर जाऊन अदळला. डॉट बॉल. गति परिवर्तन किया था वहां पर और कहीं ना कहीं बल्ला जल्दी घूम गया था. पहली गेंद है जिस पर बोबा 11 के कप्तान ने इत्मीनान किया होगा. 5 बॉलचा खेळ झालाय. 35 रन झालेत. अजून एक सुद्धा गडी बाद झालेली नाहीये. ही जमेची बाजू आहे. ओपनिंग बॅटरने खूप चांगली सलामी दिली. अप्रतिम मजबूर केलं होतं. खूप चांगला
यावेळेला कमबॅक केला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकाच्या अखेरीस 35 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. सिद्दीक बाबे सर, ज्या पद्धतीने पहिल्या षटकात भरपूर धावा आल्या, आय थिंक सो आपण पाहिलं तर 22 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा येत असताना आणि 2 षटकांमध्ये 35 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सरासरी आहे, नो डाउट अबाउट इट. देखिए पहले 2 ओवर पावर प्ले के उसमें मैं एक ही बात कहूँगा कि 2 धारी तलवार चली है. खरबूजा छुरी पे गिरे, ये छुरी खरबूजे पे, कट्टा तो खरबूजा है, गेंदबाज कटे. ॲब्सोल्युटली राईट. आपण वर्णन केलं. केतन मात्रेच्या प्रत्येक षटकारासाठी तन्मय भरत जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. 35 धावा झाले. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर राजू. बाजार अली मनोड़ के कैप्टन और जेएच पिनार के कैप्टन, आप दोनों को तुरंत ही टॉस बॉक्स में जाना है. राजू आपल्या गोलंदाजी मार्कवर केतन म्हात्रे समोर. पहिल्या षटकामध्ये बोलबाला केतन म्हात्रेचा आपल्याला पाहायला मिळाला. अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स पुरस्कृत विपुल पाटील. अप्रतिम ऑफ साईडला ऑन द राईज खेळत असताना सिंगल तर मेल सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये मुन्ना शेखचा, मात्र पुढे सरसावले गेले होते. 1 रन मेल, 1 रनने संघाची धावसंख्या अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स टीम जाऊन पोहोचते 36 विदाउट लॉस. बिल्कुल आगे रखी हुई गेंद थी और सीधे ब्लेड से ट्रैप किया था. एंगलिंग रनअप से गेंदबाजी कर रहे राजू. गणेश ठाकरे आम्हाला चांगली माहिती देत आहेत. पहिली धाव यावेळेला येत असताना सिंगलच्या स्वरूपात, अन्यथा षटकात चौकारांची भाषा बोलताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, खूप चांगले यावेळेला लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू यावेळेला वेगाने निघून गेला. स्किट होतोय, डॉट बॉल. देखिए आपके पास इस तरह की क्षमता चाहिए जब बाएं हाथ का बैट्समैन बाएं हाथ के गेंदबाज के पास आए. उन्होंने अपनी स्टॉक गेंद की थी और सबसे बड़ी बात थी कि लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा रहा था पिछली गेंद पर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेत शॉट थर्डमॅनला बॉल निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना राजूचं कौतुक करावंच लागेल. अगदी चांगली गोलंदाजी करत असताना मुन्ना शेख सारख्या फलंदाजाला थांबवलं गेलंय. मोठे फटके मारून देत नाहीये या षटकामध्ये. ग्रेट बॉलिंग. बोबा 11 की तरफ से किसी को तो ये काम करना था, फिलहाल राजू कर रहे हैं. वेगवान चेंडू होता, परंतु या वेळेला कंट्रोल नव्हतं या बॉलवर. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉल. थोड़ा दूर रखा था वहां पे मुन्ना शेख से. हालांकि जब बल्लेबाज थोड़ा टेंटेटिव होता है तो फिर उसको खिलाना चाहिए. डेफिनेटली संघाची धावसंख्या स्थिर. यावेळेला बॅटची एज अँड टेकन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 36 ला पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. गॉन. इसे कहते हैं राजू बन गया जेंटलमैन. कमाल की गेंद डाली वहां पर. लगातार बाहर निकाल रहे थे बल्ले का एज लेकर विकेट कीपर के पास, और पहला झटका यहां पे लगता हुआ टीम अबीर स्पोर्ट आरपी लॉयन्स को. याची स्वरूपात 36 ला पहिला धक्का बसला गेलाय. जे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, भव्य दिव्य शामियाना. किती वादळ आलं होतं परवाच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल. त्या वादळानंतर सुद्धा मात्र गांद्रेकरांनी हार मानली नाही. भरपूर कटआउट्स मात्र यावेळेला आपण पाहिले होते, बिखरले होते. स्टँड्स बिखरले होते, परंतु खऱ्या अर्थानं पिकेट डेकोरेटर्स, मंडप डेकोरेटर्स यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आदरणीय प्रल्हादजी ठाकरे आणि कौशल ठाकरे यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत हृदयाच्या अंतकरणापासून. थँक्यू व्हेरी मच. 36 ला 1. नए बैटर गोल्डन पेज ऑफ मुंबई टेनिस क्रिकेट ओमकार देसाई. हेलीकॉप्टर स्ट्रोक के लिए बहुत जाने जाते हैं, और आपने इस सीजन में देखा कि जिस तरह उन्होंने दीना पाटिल चषक में अपनी टीम को जिताया था. वन ऑफ द ग्रेट प्लेयर. नाशिका स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. ज्या खेळाडूला आपण पाहू शकलात, 37 धावा झाले. शेवटच्या 6 बॉलचा विचार केला तर एक सिंगल आणि 1 वाईट.
म्हणजे 2 धावा फक्त खर्च केले गेलेत. खूप चांगली बॉलिंग युवराज आणि राजूच्या माध्यमातून पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. आता इथून जर आपण पाहिलं तर 2 बॉल आहेत या षटकामध्ये. आमचा क्राऊड वर्ग, प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून मॅचचा आनंद घेत आहेत. चेंडू निघून जातोय आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत यष्टीरक्षक तेच सांगतोय की स्टंप्सला यावेळेला ब्रश करून गेला होता, बेल्स खाली पडली नाही आणि त्यामुळे मात्र हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. इंटरेस्टिंग टू सीन रिप्ले में देखना होगा कि क्या कुछ हुआ. हालांकि ऑन साइड में खेलना चाहते थे, बिल्कुल लेग स्टंप के आधा इंच ऊपर से बेल्स के गेंद गई थी. यही कारण था कि बढ़िया निर्णय अंपायर का. खूप चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत राहिले. हसमुख पाटील, दिनेश राऊत आपण पाहतायत, अमर पाटील बंटीला पाहतायत आणि सौरभ अडकमोळ. चांगला बॉल होता, वेगवान मारा केला होता, पायावर जाऊन चेंडू या वेळेला जरूर लागला. कोणती धाव येत नाहीये. काय बॉलिंग केले. प्रेक्षकांनो जर हे षटक आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या राजू यांच्यासाठी येऊ द्या. मॅग्निफिसेंट बॉलिंग, क्लास. देखिए सबसे बड़ी बात है कि दबाव की स्थिति में उन्होंने गेंदबाजी की है. 2 ओवर में 35 रन आए. उसके बाद इस तरह की गेंदबाजी ये बताती है कि उनके पास कितना बड़ा कॉन्फिडेंस है और कितनी जबरदस्त उन्होंने गेंदबाजी की है. डेफिनेटली खूप चांगली गोलंदाजी राजूच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. तर इथून जर आपण पाहिलं तर 2 षटका आहेत आणि 2 षटकांमध्ये कितपर्यंत मजल मारली जाईल याकडे लक्ष असणार आहे. केतन मात्र एक सेट फलंदाज ज्याने सुरुवात खूप चांगली करून दिली. नेहमीप्रमाणे सुरुवात चांगली करून देत असताना पाहायला मिळतो कोणत्या षटकामध्ये कसं खेळायचंय, कोणत्या बॉलर्सला कसं मात्र या वेळेला चांगलं षटकार चौकार दाखवायचंय आणि तोच केतन आपण पाहू शकतायत. केतन मात्रे कट केला जातो या बॉलला. सरळ चेंडू निघून जाईल थर्ड मॅनला. 4 रनसाठी न्यू नॅशनल ज्वेलर्स च्या कटआउट्सला सन्मान देण्यासाठी चौकार. हालांकि जहां शॉट खेलना चाहते थे वहां तो नहीं खेला. आप बल्ला जब जोर से घुमाते हैं तो गेंद बहुत तेज निकल जाती है. शॉट थर्मन के लिए मौका नहीं था. एक और चौका आता हुआ. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतायत केतन मात्रेचा विचार केला तर 8 बॉलमध्ये 27 रन त्याच्या बॅटमधून आलेत. ऑन साइडला शफल झाले, चेंडूला मात्र पाठवलंय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी जरूर आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु 2 फूट अंतर सोडून बसा. और दर्शकों से रिक्वेस्ट है कि फील्डर को कैच पकड़ने दे मैदान के अंदर. आप ना आए प्लीज. त्या 2000च्या चक्कर मध्ये मात्र या वेळेला खूपच हॅलो त्रास होईल. स्टॉप करा मॅच. बघा फिल्डरच्या अगोदर प्रेक्षक कॅच घ्यायला येऊ नका. थर्ड अंपायर रेफर केले गेले. या आपण चेक करूया. स्टेजच्या समोर सुद्धा प्रेक्षक उभे आहेत. त्यांना खाली बसण्याची कळकळीची विनंती गांधेकरांनी केली आहे. गांधेकर एकदा विनंती करतात, दुसऱ्यांदी करतात, बाकी स्वागत करतात. तुम्हाला माहिती आहे. तेव्हा तुम्ही गांधेला आलोय, मी पण आणि तुम्ही पण गांधेला आलोय याचं भान आपण सगळ्यांनी ठेवूया. तेव्हा सगळ्यांनी बसून घ्या स्टेजच्या समोर. टॉस बॉक्स खाली करायचा है प्लीज. अब तो ये कहना होगा कि केतन मात्रे या फिर ओमकार देसाई से कि मारे तो इतना दूर मारे, कम से कम बाउंड्री लाइन के करीब ना रहे. डेफिनेटली केतन मात्रे तेच विचार करतायत. मात्र ह्या वेळेला डिसिजन पेंडिंग आहे. केतन मात्रे, ओमकार देसाई, ओमीला आपण पाहू शकतायत. जबरदस्त, अप्रतिम, सुपर. हालांकि इम्प्रोवाइज तरीके से उन्होंने हुक शॉट खेला था. देखना है तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है. डिसिजन पेंडिंग. वेळ घेतला जातोय. प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे. जबरदस्त क्राऊड वर्ग, सर्वांच्या नजरा LED स्क्रीनकडे लागलेल्या आहेत.
थँक्यू. आपण ड्रिंक ब्रेक मध्ये या ठिकाणी VIP कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करतोय. कॅमेरामन आपण मुख्यमंत्र्याकडे कॅमेरा घ्यायचा आहे. या ठिकाणी सन्मान केला जातोय. ज्योतिताई ठाकरे मॅडम या महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या उपनेत्या यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जात आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक कल्पेशजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या उपनेत्या शिवसेनेचा बुलंद आवाज आदरणीय ज्योतिताई ठाकरे यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाते. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. डीजे या ठिकाणी पाहता आपण महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय ज्योतिताई ठाकरे मॅडम यांचा सन्मान. आपलं हार्दिक स्वागत. तदनंतर पुढील सन्मान आदरणीय नामवंत उद्योजक दीपकजी ठाकरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान महेंद्र ठाकरे साहेब यांनी करावं. तीसरे अंपायर पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते डॉक्टर गिरीश चौधरी साहेब यांचा सन्मान मुख्यमंचावर केला जात आहे. महेशजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीचे युवा नेते डॉक्टर गिरीश चौधरी साहेब यांचा सन्मान मुख्य मंचावर महेशजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते चॅम्पियन्स ट्रॉफी नवचैतन्य स्पोर्ट गांधरे मध्ये आपलं हार्दिक स्वागत. डॉक्टर गिरीश चौधरी साहेब कुडूस. तदनंतर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते शशिकांतजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान लोकेश पाटील साहेब यांनी करावं. भाजपा युवा नेते शशिकांत पाटील यांचा सन्मान होताना आपण पाहू शकतायत कॅमेऱ्यामध्ये. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. वेलकम चॅम्पियन ट्रॉफी. पुढील सन्मान षटकार परेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान कपिल ठाकरे यांनी करावं. 6 रन अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहत आहेत आणि थर्ड अंपायर कडून डिसिजन आलंय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. या षटकाराने संघाची धावसंख्या चेक जाऊन पोहोचते. अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स या टीमची 47. शिवसेनेच्या नेत्या मनालीताई फोडसे यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. स्नेहल निखिल भोईर मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मनालीताई फोडसे मॅडमचा सन्मान होतोय. या वेळेला इनसाइड आउटचा फटका क्लास. व्हॉट अ शॉट. दुपारच्या सत्रामध्ये रुपेश लोखंडेच्या बॅटमधून आपण पाहिला होता आणि त्यानंतर केतन मात्रेच्या बॅटमधून आपण पाहत आहेत इनसाइड आउटचा फटका. तन्मय भरत जाधव यांच्याकडून 500 रुपीज. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं केतन मात्रे. जूजी ऑफली थी, आंखों के नीचे गेंद को लॉफ कर दिया. दर्शकों में 6 रन. आपकी बार खींच के मारने की कोशिश, एलिवेशन नहीं मिला है. गेंद गैप में ट्रैवल हो रही है, दूर से खिलाड़ी पहुंचे. 2 रन और आते हुए केतन मात्रे के हिस्से में. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एकही प्रेक्षक नकोय प्लीज. अक्षयजी पुन्हा वॉर्निंग द्या कारण लाईव्ह सेटिंग त्या ठिकाणी पूर्णपणे एक जरी वायर हल्ली तरी सुद्धा प्रॉब्लेम येईल. प्लीज आम्हाला माहिती आहे हजारोच्या संख्येने लाखो प्रेक्षक पाहत आहेत. ऑन साइडला सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद केतन मात्रेच्या केला पूर्ण विराम.
गॉन। देखिए ओवर नंबर 4 चल रहा था, केतन मात्रे को पता था कि रन बनाने होंगे, पिछले ओवर में रन नहीं आए थे। ये गेंद जो थोड़ी सी पीछे रखी हुई थी और ऑफ स्टंप के बहुत बाहर से खींचा था उसको, लेकिन सीधा फील्डर के हाथ में बढ़िया बारी के बाद केतन आउट। वीरेंद्र ठाकरे साहेब यांना आपण पाहतायत, जे रिले कॅच आहे त्याला मात्र बक्षीस मिळणार नाहीये, याची दखल घ्या, स्वतंत्र तो कॅच असावा। देखिए मैंने पहले ही कहा है कि एक ही दर्शक कैच पकड़े, मिली जुली सरकार नहीं चलेंगी। अगर किसी के हाथ से छूटा है और दूसरा पकड़ेगा तो कैच को दिया नहीं जाएगा। और यही कारण है कि अभी जो कैच पकड़ा गया है, ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है कि एक के हाथ से छूटा, दूसरे ने पकड़ा। देखिए आसमान से गिरा और खजूर में अटका वाली बात नहीं चलेंगी। जी हाँ सर, ये कैच मिली जुली सरकार जैसे ही थी। कृपया करून जो पॅव्हिलियन बॉक्स आहे कृपया करून तो दोन्ही खाली करायचा आहे, फक्त तिथे प्लेस राहतील याची दखल घ्या। टॉस होने जा रहा है, टॉस बॉक्स और प्रेजेंटेशन बॉक्स को खाली करें प्लीज। संघाची धावसंख्या फलकावर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 55 रन्स। अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स वाडा। हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले। एक नंतर जरूर मिळेल अशरफ खान, एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख, स्टंटमॅन म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते, एक लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकताय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते हॅलो 57 57। पुन्हा एकदा सूचना आहे, कॉमेंट्री बॉक्स खाली करायचा आहे। जे प्रेक्षक आहेत आपण खाली उतरा प्लीज। बाकीचे प्रेक्षक आमच्या या ठिकाणी गोल गोल उभे आहेत, आमचे सख्खे जवळचे मित्र आहेत, आमचे नातेवाईक आहेत, तरी सुद्धा ते राऊंड मध्ये उभे आहेत। तेव्हा आपण कृपा करून गांद्रेकर सुद्धा बाजूला उभे आहेत, कॉमेंट्री बॉक्स खाली करा। एक पण प्रेक्षक नकोय। अशरफ खान स्टंटमैन के नाम से जाने जाते हैं और पिछला जो बाली ट्रॉफी हुआ था ओपन इंडिया क्रिकेट से वो मैन ऑफ द सीरीज रहते। हसीन चेहरा और वार गहरा लगाने में काफी जाने जाते। जो रेलिंगच्या पाठीमागे जेव्हा तुम्ही कॅच घेतील तेव्हा तो कॅच ॲग्री केला जाईल, अन्यथा पुढे कोणी झेल टिपला प्रेक्षकाने तर तो मात्र गृहीत धरला जाणार नाहीये। चांगला बॉल होता, व्हाईट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला। राजूने ज्या गोलंदाजाने 1 रन फक्त खर्च केली होती तोच गोलंदाज पुढे येत असताना पाहायला मिळतोय। 57 वर 2, गुड डिलीवरी। कमाल की बॉलिंग कर रहे हैं राजू, अभी तक बांधे रखा है खासतौर से ओमकार देसाई जैसे बल्लेबाज को। एग्जैक्टली, चांगला बॉल, पुन्हा एकदा सबमरीन डिलीवरी। क्या बात है राजू, सुपर बॉलिंग। Beauty one from Raju, pitching up to the batsman and there is a movement in the air and of the surface. हॅलो, महत्वाची सूचना आहे, स्टेजवर मान्यवरांसाठी हा स्टेज आहे, प्रेक्षक वर्ग आलेले आहेत, निमंत्रित मान्यवरच या ठिकाणी स्टेजवर राहतील याची नोंद घ्यायची आहे। पुन्हा एकदा बॅटचं फेस ओपन केलं होतं, खूपच बाहेर आहे असं म्हणणं आहे पंचांचं आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। 58 धावा, 58 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत। सिद्दीक बाबी सर, ही खेळपट्टी अक्षरशः राजूच्या प्रेमात पडलेले आहे। बिल्कुल, देखिए जिस तरह केतन मात्रे ने बल्लेबाजी की उसका जवाब दिया है फील्डिंग साइड से राजू ने। आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये असले प्रेक्षक अक्षय पांडव सरांची सूचना या ठिकाणी दिलेली मगाशी पुन्हा एकदा देतो। ऑन साइडला क्लास, यावेळेला आपण पाहतात प्रेक्षक वर्गाने काय जंप मारले, जणू काही एसएल वर्ल्ड मध्ये आला आणि सूर उडी मारलेली आहे। षटकार, कमाल का शॉट, ओमकार देसाई स्पेशल। ये देखिए क्या खूबसूरती के साथ शॉट खेला है और ये देखिए हमारे दर्शक को, वाओ, हॅलो, ये तो लग रहा है फुटबॉल स्टेजवर के शौकीन है। हॅलो, क्लास ओमकार देसाई समोर खेळलेत, अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहत आहेत। आज चेंडू जबरदस्त ट्राय केली होती, सुपर मॅग्निफिसंट, वेल ट्राय। एकच रन मिळेल, संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते। अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स वाडा पुरस्कृत विपुल पाटील 65 धावा झालेल्या आहेत। हॅलो, हॅलो, शेवटचे 2 बॉल।
पुन्हा एकदा बॉलर तयार, खूपच बाहेर होता वाईट लाईनच्या आणि त्यामुळे आपण पाहत आहेत पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना हसमुख पाटील संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावून जाऊन पोहोचते 66 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये tenniscricket.in वर आपण ही स्पर्धा पाहतायत. यानंतर बाजाराळी मनोर आणि जय हनुमान भिनार दोन्ही संघाचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण हजर राहायचंय. रुपेश पाटील जे भिनारचे आहेत त्यांनी पुरस्कृत केलाय. आज संजय गरत, रोहित किनी हे सुद्धा उपस्थित झालेत. आदेश पाटील, सुशांत किनी हे सुद्धा उपस्थित झालेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल होता, खूप चांगली ट्राय केली होती, मात्र इथे सर्कलमध्ये चेंडू राहतोय आणि तत्पूर्वी 2 धावा अशरफ खानच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 68 धावा. पिछले 2 मैच को हम देखते हैं तो एक में 52 चेस नहीं हुए और दूसरे में 46 चेस हुए. 60 के ऊपर जब टोटल जाता है, माना कि क्रिकेट है, भविष्यवाणी नहीं, लेकिन प्रेशर बढ़ चुका है बोबा 11 के. या बॉलला पाहिलं, लेफ्ट केलं आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना एक चांगल्या बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि यस रेफर केले गेलंय. फलंदाजी करणाऱ्या टीमने DRS रिव्ह्यू घेतला गेलाय. थर्ड अंपायर धन्यवाद प्रमोदजी शेडगे. नवचैतन्य स्पोर्ट गांधी चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 एवढी फेमस झाली आहे, एवढी फेमस झालेली आहे की या ठिकाणी 10,000च्या वर प्रेक्षक आलेले आहेत. सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद करतोय नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांच्या सगळ्या टीम कडनं. आणि महत्वाची सूचना आहे, यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. महत्वाची सूचना आहे, जे बक्षीस लावलं गेलंय षटकार्यकरिता प्रेक्षकांना, हे बक्षीस जर कंटिन्यू केलं तर एवढ्या साऱ्या पब्लिक मध्ये कुणी दुखापत होऊ शकतोय, कुणाच्याही जीवावर बेतू शकतंय. मगाशी गॅलरीमध्ये एका प्रेक्षकाने डायरेक्ट खाली उडी घेतली अक्षय कुमार सारखी, परंतु खाली माणसं आहेत, मुंग्या नाही आहेत. म्हणून मंडळाचा निर्णय आहे, षटकाराचा कॅचचं जे बक्षीस आहे ते इथून पुढे पब्लिकच्या जीवाला धोका होऊ शकतो, म्हणून या ठिकाणी आयोजकांनी सूचना दिलेली आहे, कॅचचा षटकाराचा कॅच घ्या आणि बक्षीस मिळणार नाही, परंतु चॅम्पियन ट्रॉफीचा आनंद घ्या. हे बक्षीस बंद करण्यात येत आहे. थँक्यू. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. त्या अगोदर आपण पाहताय टॉस आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाजाराळी मनोर आणि जय हनुमान भिनार पुरस्कृत रुपेश पाटील यांनी बांधलेला हा संघ पाहायला मिळतोय. आणि प्रत्यक्षात जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल, ISPL चे सदाबहार आवाज अर्थातच प्रथमेश पवार बाबे सर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. टॉससाठी ज्योती ठाकरे आपण व्यासपीठावर यावं, प्लीज वेलकम. बाजाराळी मनोर कॅप्टन आणि जय हनुमान भिनार बोट टीम कॅप्टन बी फास्ट. शिवसेनेच्या उपनेत्या महाराष्ट्र आदरणीय ज्योती ठाकरे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. हमारे बीच कैप्टन कूल प्रथमेश पवार उर्फ नाना का आगमन हुआ है. आपका हार्दिक स्वागत. प्लीज वेलकम आदरणीय ज्योती ठाकरे मॅडम, आदरणीय मनालीताई फोडसे मॅडम, दर्पण फोडसे यांच्या मम्मी क्रिकेट स्टार, अबीर 11 आरपीएल वाडा. आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय ज्योती ठाकरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. बाजाराळी मनोर टीम अँड जय हनुमान भिनार. चॅम्पियन ट्रॉफी 2025 सीझन 3. आणि टॉस जिंकले बाजाराळी मनोर. कॅप्टन आपण या मॅच मध्ये काय स्वीकारणार? आम्ही फिल्डिंग करू. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन. बाजाराळी मनोर कॅप्टन. आणि आपली बॅटिंग येते, बॅटिंग करताना काय टार्गेट देणार? नक्कीच जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. प्लीज वेलकम ज्योती ठाकरे मॅडम, आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर यावं अँड VIP डायस. ओव्हर टू कॉम बॉक्स. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक दिग्गज प्रथमेश पवार नाना या स्पर्धेच्या निमित्तानं वाडा नगरीमध्ये दाखल झालाय. नाना, आपलं मनपूर्वक स्वागत है. दोस्तों, लौट चलते हैं चैंपियन ट्रॉफी गांधी की रजनी क्रिकेट की अद्भुत दुनिया में. आज ओपन क्रिकेट का तड़का लगा दिया गया है. यहाँ पर बोबा 11 के सामने अबीर स्पोर्ट RP लॉयंस ने
69 का टारगेट रखा है। केतन मात्रे ने बहुत जबरदस्त बल्लेबाजी की और ये वो साई लम्हा लीला है, ये वो लम्हा है। दर्शक ने जो वहां से उड़ी मारी थी, यही कारण था कि ऑर्गेनाइजिंग कमेटी ने अब कैच लेने पे कैच देने से मना कर दिया है। वो जो इनाम था, ये रिप्ले में जिस तरह दिखाया गया है, अब किसको पता था कि वहां पर साई लीला सेवा मंडळाचे अध्यक्ष तेजसजी गंदे यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर यावं. पुढील सन्मानाकडे आपण जातो. रमेशजी माळी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते कपिल ठाकरे यांच्या शुभ हस्ते. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए, बोबा 11 आपके उस खिलाड़ी को कमेंट्री बॉक्स में भेजे जिसको सब खिलाड़ी के नाम मालूम हो। बैट्समैन के नाम के लिए बोबा 11 के कैप्टन, आप उस खिलाड़ी को कमेंट्री बॉक्स में भेजें जिसको सबका नाम पता हो। बोबा 11 आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण लवकरात लवकर समालोचक कक्षामध्ये पाठवायचे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. महागिरी एक्सप्रेस एमरोज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. एमरोज खान इस मर्तबा ज्यादा क्रॉस बैटेड खेलना चाहता, बढ़िया गेंद. एक चांगला बॉल तिथे एमरोज कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाजी करता ओळखलं जातं आणि इथे एक चांगला बॉल त्याच्या वतीने डिलिव्हर्ड केलाय. डॉट. अमरोज खान, अमरोज हेलो हेलो इस मर्तबा रिवर्स खेलना चाहे थे, बल्ले पे पूरी तरह नहीं आई, गेंद लुढ़क कर पहुंची शॉर्ट कवर में. देखिए अमरोज चेक. सही खान नाम होना चाहिए अमरोज का, क्योंकि अमरोज आज का दिन, आज का स्पेशल. चांगली गोलंदाजी करतोय सध्या एमरोज. बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर. क्या कलेक्शन किया है विकेटों के पीछे केतन मात्रे ने. याच पद्धतीचा मारा जर सुरू राहिला तर खूप साऱ्या अडचणी त्या निर्माण होऊ शकतात आणि सध्या जर आपण पाहिलं तर 69चा पाठलाग करत असताना रोखलं गेलंय. अमरोज खान, ओ इस मर्तबा कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. गति परिवर्तन किया था, कटर गेंद फेंकी थी. अमरोज खान जगह बना के कट किया है गेंद को, लेकिन शॉट में नहीं है, दम रन मिलेंगे कम. 69 का टोटल है. बोबा 11 के सामने टॉस जीत के जो फील्डिंग करने का निर्णय लिया था, वो थोड़ा महंगा पड़ रहा है. निश्चित खूप चांगली बॅटिंग केतन म्हात्रे. खूप चर्चा होती या खेळाडूची, या स्पर्धेमध्ये तो येणार आहे आणि त्याने आपला शो दाखवला. फुल टॉस गेंद फ्लिक कर दिया है, भिंगड़ी शॉट है और गेंद इस हेलो. पार्ले के ऊपर 6 रन. अगदी प्रतिकार तो गरजेचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला प्रतिकार इथे पाहायला मिळतोय. शेख. फुल टॉस बॉल होता, त्यावर षटकार. थँक्यू अक्षय. समोरचे जे प्रेक्षक आहेत खाली बसा, एकतर बाजूला व्हा. समोर स्टेजच्या समोर प्रेक्षक आहेत, गाडी दिसत नाहीये, पाहुण्यांना मॅच दिसत नाहीये. सगळे प्रेक्षक खाली बसा आणि स्टेजवर या ठिकाणी पाहुण्यांसाठी स्टेज खाली करा. बाकीची पब्लिक, निमंत्रित पाहुण्यांसाठी स्टेज आहे, खाली करा प्लीज. मागचे 2 तास आपण बसलात, धन्यवाद, पण आता पाहुणे येत आहेत. कमाल का सिक्सर जरा वहां पे फजर ने. 1 ओवर की समाप्ति, रन बने 9. केतन मात्रे को बॉलिंग के मोर्चे पे लगाया गया है. यहां से मैच जीतने के लिए अब 60 रन चाहिए. विकी बोयर, ओह ये धारावी एक्सप्रेस है. एक बार अगर ट्रैक पे आ गई तो अच्छे अच्छे बल्लेबाजों की नींदें उड़ाती है.
कमाल के खिलाड़ी रहे विकी भोईर। विकी भोईर ने ऑल इंडिया फॉर्मेट में हमेशा गजब की गेंदबाजी की है। विकी भोईर राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए लॉन्ग वे शफल के करके खेलना चाहते थे, अर्जुन फिर बीट किया। विकी भोईर आणि प्रज्योत आंबेरेने जर या मॅचमध्ये मेडन षटक हाताळते तर धनंजय चौधरी DC यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचे कॅश प्राईज त्यांच्याकरता दिलं जाईल। आणि विकी सध्या जर आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर मारा त्याच्या वतीने आपण पाहतोय। विक्की भोईर सामना करेंगे अर्जुन। फजर ने जाकर उनको कुछ कान मंत्र दिया है, फिर खेलने की कोशिश, फिर गेंद विकेटों के ऊपर से कमाल की बॉलिंग कर रहे हैं, ढूंढते रह जाओगे। अप्रतिम वेगा करता ओळखलं जाताना इथे प्रचंड वेगानं गोलंदाजी विकी भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। नवी मुंबईच्या धारावे गावाला बिलॉंग करतो आणि अगदी अप्रतिम गोलंदाजी करता ओळखलं जातं संपूर्ण जगभरामध्ये। तो विकी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। अर्जुन थोड़े कठिनाई में है इस ओवर में, आपकी बार क्रीज में पीछे जाके मोड़ा है, ऑन साइड में 1 रन। देखिए क्रिकेट में आपको डट के मुकाबला करना होता है, क्योंकि जो डर गया मानो घर गया। बाबी सर, मी नेहमी म्हणतो ना की तुम्ही गोलंदाजाला खेळण्यापेक्षा चेंडूला खेळणं गरजेचं आहे। इथे जर आपण पाहिलं तर विकी भोईर या नावाला फलंदाजी करत राहिले तर धावा बनणार नाही, तुम्हाला महत्वाची चेंडू सूचना पाहून आहे। खेळावं लागेल। बहुत महत्वाची अच्छी बात सूचना आहे। कही आपने। स्टेज पाहुण्यांसाठी खाली करायचंय, जे प्रेक्षक वर आलेले आहेत प्लीज निमंत्रित पाहुण्यांसाठी स्टेज खाली करा। विकी स्टेजवर भोईर गर्दी झालेली आहे। फजर के लिए रिवर्स खेलने की कोशिश, फिर कामयाब नहीं हुए। देखिए जो कामयाब लोग रहते हैं ना, वो कभी रीजन नहीं बताते। निश्चित कारण सांगत नाही, जे यशस्वी होतात ते कारण कधीही सांगत नाही, चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना नेहमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पिछली 5 गेंदों पर 1 रन दिया विकी भोईर ने। इस मरतबा फिर बढ़िया गेंद। दिस इज द क्वालिटी बॉलिंग, दिस इज द क्वालिटी बॉलिंग फ्रॉम धारावी एक्सप्रेस विकी भोईर। तमाम गेंदें लगभग वुडलैंड पे डाली और बल्लेबाजों को काफी परेशान किया। ओवर समाप्त होते हुए 2 रन बने, केवल 10। प्रज्योत अंबीरे को मोर्चे पे लगाया गया है। लॉन्ग ऑन पे इस वक्त वाइडिश में खड़े हैं, डीप में आकाश जहांगीर। हालांकि उनको बल्लेबाजी का मौका नहीं मिला। बिग बैश में हमेशा अच्छी बल्लेबाजी करते हैं। बैकफुट पे गए, एलिवेशन नहीं है, तेज अंदर की जानिब कटी थी गेंद। आकाश जब तक उठाते 1 रन आता हुआ। बिग बॅश ची आठवण काढली आणि आकाश जहांगीरचा तो एक षटकार सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने त्याने खेळला होता, तो खूप चर्चेमध्ये राहिला होता। पहिला ग्रामीण धमाका बिग बॅश यस, ॲज अ आयकॉन। आप मेरे साथ उस वक्त कमेंट्री कर रहे थे। बढ़िया गेंद, दिस इज द क्वालिटी। आगे रखी थी और विकेटों के ऊपर से चली गई थी। आपने कहा कि रीजन, देखिए रीजन बनना भी नहीं चाहिए, बताना भी नहीं चाहिए। इस गेंद के बाद मैं आपको कहता हूं, बचपन में एक बहुत बड़ी कहावत सुनते थे हम। इस मरतबा बल्ले के अंदर लगी, शॉर्ट लेग पे गई 1 रन। बचपन में हम अक्सर सुनते थे, टीवी किसने खराब किया तो बोलते बच्चों ने खराब किया। बच्चे क्यों खराब हुए तो बोलते टीवी ने खराब किए। रीजन नहीं बनना चाहिए। प्रज्योत आंबेरे वरोर एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। इस मरतबा खड़े खड़े खेल दिया डाउन द ग्राउंड, तीर की मानिंद 4 रन। चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, मात्र खूप मोठी टोटल धावफलकावर लागली आहे, त्यामुळे जो प्रतिकार आहे तो थोडासा शांत झालेला आपल्याला पाहायला मिळालाय। मात्र इथनं विध्वंसक अंदाज तो तुम्ही जर कंटिन्यू ठेवला तर रन्स बनवणं शक्य होऊ शकतं। आरपी लॉइंस ओवर रेट गोटा बहुत अच्छा कर रही है, जल्दी जल्दी अपने ओवर कर रही है। देखना है अंपायर का क्या इशारा आता है। दूसरे के लिए जा चुके हैं बल्लेबाज, अंपायर का क्या इशारा है। बीमर नो बॉल, 2+1 फ्री हिट आता हुआ। दुनिया की क्रिकेट में पहला फ्री हिट 2007 में सहवाग ने खेला। इस मरतबा ऊपर लगी है, नुकसान नहीं होगा क्योंकि फ्री हिट है। 1 रन और आता हुआ स्कोर में। हॅलो,
बिल्कुल एक तरफा मुकाबला चल रहा है। दुनिया में कोई भी व्यक्ति न एक तरफा प्यार चाहता है न एक तरफा हार। वन साइडेड गेम एंड वन साइडेड प्रेम। इस मर्तबा खड़े खड़े तान दिया आसमान में, पीछे खिलाड़ी, एक और विकेट, कोई गलती नहीं की विश्वनाथ जाधव ने। निश्चित विपुल पाटील यांनी जो संघ मैदानामध्ये उतरवलाय सर, आपण जर पाहिलं तर असं वाटतं ISPL ची टीम मैदानाच्या आतमध्ये आली की काय। अगदी ISPL चे स्टार कास्ट या टीम मध्ये आपण पाहतो। जवळपास मला वाटतं 9 खेळाडू जे ISPL च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले ते आज विपुल पाटील यांच्या या RP लायन्स टीम मधनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। ISPL के आने से टेनिस क्रिकेट का जो स्टैंडर्ड है वो बहुत ऊंचा गया है। नक्कीच या दोन्ही टीम ओनर्स आणि सगळ्या टीम ओनर्ससाठी टाळ्या वाजवा। श्याम हजारे यांनी बोबा 11 संघाने एक खेळाडू पोहोचवलेले आहेत, विपुल पाटील यांनी पोहोचवलेत। एकदा जोरदार या दोन्ही ओनर्ससाठी पब्लिक टाळ्या वाजवायच्या आहेत। गेंदबाजी के लिए दीवा रत्न, भिवंडी की दीवा रत्न आर्यन भोईर को मोर्चे पे लगाया गया है। आर्यन भोईर पहली गेंद ड्राइव लगाना चाहते थे, मोटा सिरा लेकर गेंद दीप थर्मन बाउंड्री की तरफ सरक रही है 4 रनों के लिए। अगदी बॅटची कडा घेतली होती, त्यानंतर बॉल जर आपण पाहिला तर फ्लाइंग स्लीपच्या जवळपासनं अगदी वेगानं जात असताना चौकारामध्ये परावर्तित झालाय। 4 मिळतात। ये भी नहीं भूलना चाहिए कि दीना पाटिल के डिस्ट्रिक्ट वाइज शो में आर्यन भोईर एज ऑल इंडिया आइकॉन खेले थे इसी टीम के लिए। बढ़िया गेंद जिसकी कप्तानी की थी ओमकार देसाई ने, फाइनल जीती थी टीम। निश्चित गुणवत्ता खूप सारी आहे आर्यन मध्ये आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्यालाच संधी दिली आहे विपुल पाटीलनं। आणि इथे जर पाहिलं तर एक चांगला संघ सध्या श्याम हजारे यांच्या बोबा 11च्या विरोधामध्ये। यावेळेस मात्र दमदार स्ट्रोक झेल सुटलाय। ऐसा लग रहा है कि वो खिलाड़ी को गेंद या तो दिखी नहीं या तो लेट रिवेट रहा था। आपने कहा कि इस तरह के खिलाड़ियों को, दुनिया की कहावत है जब आपकी चलती है ना तो आपके हथेली पे मोमबत्ती जलती है। आर्यन भोईर गति परिवर्तन और अपील और आउट कॉट बिहाइंड। सातत्यानं विकेट्स येत आहेत। इथे जर आपण पाहिलं तर मॅच बिलकुल एकतर्फी होत असताना प्रेक्षकांना या पद्धतीची अपेक्षा मुळीच नव्हती। मात्र इथे जर आपण पाहिलं तर बोबा 11चे जे फलंदाज आहेत थोडेसे निष्प्रभ ठरलेत। फलंदाजी तेवढीशी चांगली होत नाहीये। धावफलकावर सध्या 25 धावा लागल्यात। जो फलंदाज धावा बनवत होता त्याला इथे अर्जुनला माघारी परतवलं। विकेट मिळते आहे खेळाडू बाद। कहीं भी लग नहीं रहा है कि मुकाबला हो रहा है और इस तरह के मैचेस हो तो अच्छा है कि मेरे साथ अक्षय पांडो है, दशरथ पाटिल नहीं है। अगदी फनी कमेंट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आकाश सुद्धा हसलाय तिथे। आकाश जागीर आमच्या समोर समालोचन कक्षाच्या समोर अगदी फिल्डिंग करतोय आणि तोही मजा घेतोय बाबे सरांच्या कॉमेंट्रीची। आर्यन भोईर नए बैटर मैदान में आते हुए जावेद को अब सिर्फ बाहर ही देखना होगा। आर्यन बीच में पटकी भी गेंद थी, फोर्स किया, कॉट एंड बोल्ड। ये खासियत रहती है तेज गेंदबाज की, उनकी शॉर्ट पिच गेंदे अगर ज्यादा उछाल प्राप्त करे, टेक ऑफ होकर सीने के करीब आए तो अधिकांश बार हम देखते हैं कि बल्लेबाज मिसक्यू पुल लगाता है। निश्चित इथे जर आपण पाहिलं तर अगदी योग्य वर्णन आपल्या माध्यमातून केलं गेलं। टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त उसळी जी असते ती अतिरिक्त उसळी मिळाली आणि तिला हेरणं ते फलंदाजाला शक्य झालं नाही आणि त्यामुळे इथे विकेट मिळते। सेल्फ फॉलोथ्रूमध्ये एक चांगला कॅच आर्यनने तिथे कंप्लीट केला। विकेट मिळवली खेळाडू बाद। आर्यन भोईर हैट्रिक पर आ गए हैं। ऑल इंडिया फॉर्मेट में आज हैट्रिक तो नहीं हुआ है ना? हैट्रिक पे आ गए आर्यन। कमाल की तरक्की की है। हालांकि मनोज भुईर एक ऐसे गेंदबाज रहे थे, उनके पिताश्री, जिनके सामने भिवंडी तालुका में 5 साल तक कोई भी बल्लेबाज सर उठा के बल्लेबाजी नहीं कर पाया था। आर्यन विरासत में क्रिकेट मिला है,
लेगेसी मेरा से उनके लिए। ओ कट के अंदर की जानी भाई, किस्मत अच्छी थी कि गेंद विकेटों के ऊपर से चली गई। चांगली गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून पाहिली आपण. आपण आर्यनच्या वडिलांचा इथे उल्लेख केला की एक चांगली गोलंदाज भिवंडी क्रिकेटमध्ये म्हणून त्याला ओळखलं गेलं. म्हटलं जातं ना आपल्या जुन्या माणसांकडनं की खाण तशी माती, अगदी त्या खाणीतनं हा हिरा जन्माला आला असं म्हणायला हरकत नाही. अगदी अप्रतिम गोलंदाजी तिथे आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. और ऐसा है भी, आपको मेहनत करना है, आपको लगन से ये करना है, आप में जोश चाहिए, आप में जज्बा चाहिए। आपने कभी ये नहीं सुना होगा कि कुआं पैसे के पास आता है, पैसे को कुएं के पास जाना होता है। इस मर्तबा एक और विकेट गिरता हुआ गेंदबाजी के लिए बुलाया गया है संतोष जाधव को। पिन्या या नावानं ओळखलं जातं संतोष जाधवला. आणि मॅन फ्रॉम गोखिवरे तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे विकेट संपादित झाली आहे. माघारी परतावं लागतंय बॅटरला. खेळाडू बाद. बल्लेबाज सिर्फ हाजिरी लगाने का काम कर रहे हैं। नए बैटर युवराज आए। राज करने के लिए तो कुछ नहीं बचा है। ये तो हो सकता है कि हार और जीत के बीच का जो फासला है वो कम करे। बढ़िया गेंद, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे। स्टंप्स के करीब से जो गेंदबाजी हुई है इस वक्त टीम अबीर स्पोर्ट आरपी लॉयंस की, वो अनिश्चितताओं की गलियारी में हुई है। कॉरिडोर अनसर्टेनिटी, गति परिवर्तन, डाउन द ग्राउंड खेला है। गेंद विश्वनाथ जाधव ने उसको भी रोक लिया, जाती हुई गेंद को। अप्रतिम फिल्डिंग एफर्ट तिथे पाहायला मिळाले. विश्वनाथ जाधव आणि विपुल पाटील आरपी लायन्स नेहमी त्या टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. जड़ में गेंद ड्राइव किया आकाश जहांगीर के पास, लॉन्ग ऑन पे 1 रन। कितनी गेंदें बची हारने के लिए? 2 गेंदें बची है। करारी शिकस्त जिसे कहते हैं, चारों शाने चित। स्विंग किया कारपेट के जरिए, फील्डर डीप से पहुंचे हैं। अशरफ खान 1 ही रन। इस मरतबा फिर खेला है अशरफ खान के पास और ह्यूज मार्जिन से इस मुकाबले को जीत लिया है अबीर स्पोर्ट आरपी लायंस ने। कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक बोबा एलेमन। 40 रनों से मैन ऑफ द मैच है कोहिनूर ऑफ वाकलन। बाइकर सम्राट 12 गेंदों में 41 रन। केतन मात्रे इज द मैन ऑफ द मैच। खेल की जब शुरुआत होंगी तो माइक्रोफोन को लीड करेंगे अक्षय पांडो और उनका साथ निभाएंगे प्रमोद जी छिटगे। केतन मात्रे यांच्याकरता पारितोषिक जी कॅश प्राइज आपल्याकडे आली आहेत तीही आपण इथे वितरित करणार आहोत. भरत पाटील आणि तदनंतर तन्मय भरत जाधव कुडूस यांच्या माध्यमातून जे कॅश प्राइज त्याच्याकरता आलंय ते देऊन आपण त्याचा सन्मान करणार आहोत. की आपण मॅन ऑफ द मॅच मिस्टर केतन म्हात्रे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कुठे गेले आयोजक? केतन मात्रे आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे जिथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्याकरता वितरित केलं जाईल. केतन
आपल्याला लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हायचे. प्रेक्षकांना विनंती आहे, कुठलाही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येणार नाही या गोष्टीची नोंद ठेवा. कुठल्याही प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं नाहीये. केतन म्हात्रे आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेचच बाजार अली मनोर आणि अजय हनुमान भिनार आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. केतनवर पैसे तिथे उडवले जात आहेत. सोडा त्याला येऊ दे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. प्रेक्षकांनी कुठल्याही मुलांनी, आयोजकांना विनंती करतोय, 3-4 जण बाउंड्री लाईनच्या जवळ उभी करा. मैदानामध्ये कुणीही जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी. कॅमेरामॅन प्रेझेंटेशन बॉक्स. या केतन म्हात्रे यांना आपण मॅन ऑफ द मॅच सन्मानित करणार आहोत. आदरणीय सन्माननीय संदीपजी दुपारी साहेब यांना मी विनंती करेन, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच केतन म्हात्रेला देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या वाकळणचा कोहिनूर केतन म्हात्रे, वाकळणचा टायगर, 37 बाईक सम्राट आणि 6 4 व्हीलर कार. आकाश भोईर यांनी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा दिल्या. जे घेसरचा ब्रँड आपण पाहत आहेत संदीपजी दुपारी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी. ओमसाई वेल्डिंग वर्क्स, राहुल ठाकरे आणि अविनाश ठाकरे यांच्या माध्यमातून सावली क्रिएशनचे प्रोप्रायटर हरीजी पालवी साहेब यांच्या एक कलरफुल टी शर्ट. एकदा केतन म्हात्रे यांची जोरदार टाळ्या होऊ द्या. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग बाय केतन म्हात्रे. त्यानंतर एक पोर्टेबल कूलर आपल्याला पाहायला मिळतोय. कडून एक लिंक आपण पाहताय. कॅश प्राइज सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. जे आपण पाहत आहेत भरत पाटील मलवाडा यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर पद्धतीने केतन म्हात्रे फॅन फॉलोविंग, स्वतःच्या कुशल नेतृत्वावर अनेक मैदानं, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक यंदाचा गाजवला. केतन जास्त वेळ घेणार नाहीये, मॅच स्टार्ट होणार आहे. संदीपजी दुपारी साहेब आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. कसं वाटलं केतन एकंदरीत या मैदानात आलं तर? मोठी फॅन फॉलोविंग आहे, येताना कसं वाटलं, फील कसं केलं? भरपूर वर्षांनी मी वाड्यामध्ये आलो आहे, कारण की इकडे येणं होत नाही, कारण की इथे टुर्नामेंट पण जास्ती होत नाही, कारण की आता ही टुर्नामेंट